नमस्कार मित्रांनो, मी संजू म्हात्रे. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बऱ्याच दिवसांनी व्लॉग करतो आहे, म्हणजे जवळजवळ 2 महिन्यांनी एक व्लॉग बनवतो आहे. आणि व्लॉग बनवण्याचा वेगळा काही योग येत नाही, कारण घराबाहेर पण पडत नाही आहे. सध्या घरातच आहे आणि जे काही घरातून शक्य तेवढंच करतो. आणि कामाव्यतिरिक्त जाणं होत नाही. अजून कुठे फिरायला, ट्रेकिंगला वगैरे काय जाण्याचं योग आला नाही आहे. पण योग आला तर नक्कीच व्लॉग बनवू. पण आज व्लॉग बनवण्याचं कारण असं की आपण भाताची पेरणी करण्यापासून आपण व्लॉग भाताच्या पेरणीपासून आपण व्लॉग बनवत होतो. तर भाताची पेरणी केली, नंतर लावणीचा पण व्लॉग बनवला. तर म्हटलं ही एक सिरीजच कंप्लीट करूया. तर भाताची कापणी झालेली आहे. तर आता कापल्यानंतर भात जोडला जातो. तर आता भात जोडण्याकरता आपण शेतावर आलो. तर त्याच संदर्भात हा व्लॉग आहे. तर कापणी कशी होती ही तर मी तुम्हाला दाखवेनच. कापणीच्या वेळी का व्लॉग नाही बनवला, कारण व्लॉग बनवण्यासारखं एवढं काय नव्हतं आणि मी पण घरी नव्हतो, थोडा बिझी होतो. पण वरच्यावर शेतावर एक फेरफटका मारला, छोटासा व्हिडिओ केला, तो तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. आणि इकडे मागे तर आपण बघू शकते जवळजवळ अर्धा शेत कापून झालेलं आहे. तर आपल्याला मुळात शेतावर यायला उशीर झाल्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त शेत कापून झालेलं आहे. आपण पाहू शकता. अशा रीतीने वेळेचा वापर करून भात कापला जातो. बोल, काय बोलतो, बोल. तर मित्रांनो, अशी होती आपली भात कापणी. चला तर मग आता पुन्हा एकदा भात जोडणीकडे वळूया. आणि इकडे मागे भात जोडणी चालू आहे, आपण बघू शकता. आणि इकडे पाठीमागे जोडणी चालू आहे. तर चला आता जवळून बघूया.
भात जोडून झाल्यानंतर भात हरपला जातो, म्हणजेच साफ केला जातो. हे अशा प्रकारे भात साफ करतात. तर मित्रांनो, आपला भात हरपून झालेला आहे. हे मागे बघू शकता, याला आपण कणा बोलतो. आणि भात हरपून झाल्यानंतर त्या कण्याची पूजा करण्याची प्रथा आहे आणि पप्पांनी ते पूजा केली, आपण बघू शकता. तर इथे हा नारळ ठेवलेला आहे, त्या अगरबत्त्या पण लावल्यात. आता थोडा इकडे आपण पाहतोय, हा एवढा भात राहिला आहे. हा पूर्ण भात हरपून झाल्यानंतर हा नारळ फोडण्यात येतो. तर मित्रांनो, आपला 95% काम झालेलं आहे आणि आता भात भरण्याचं काम चालू आहे. आपण मागे पाहू शकता, इकडे भात भरत आहेत. हा भात भरला का आपण घरी घेऊन जाऊ. आणि इकडे मळणी रचण्याचं काम चालू आहे. त्याला पेंडा बोलतो आपण, पेंडा रचण्याचा. पेंडा पण रचून झालेला आहे. गाडी घेऊन येतो हो, गाडी घेऊन तिथं आमचं झालं मी नाही का. सो आता ही गाडी घेऊन मी ते आलो आहे. आता त्या गाडीमध्ये आपण आपला जो भात आहे तो घेऊन जाणार आहोत लोड करून. कारण ज्या वाटे आपण चालत येतो तिकडून डोक्यावर भात नेणं शक्य नाही आहे. तो ही वाट सोपी आहे, जवळ आहे आणि व्यवस्थित आहे, म्हणून इकडून आपण घेऊन जाणार. तर 99% काम आपल्याला झालेलं आहे. आता भात घेऊन चाललो आपण. मागे पाहू शकता. भाई, नाव काय तुझा? भीम. हा आपला भीमदादा आहे मागे. अगदी भीमासारखंच काम करतोय. हे काय मला जमणार नाही, पण तो करतोय. हा, माणसं बोरिवलीची आहेत. हा, आणि ही माणसं सगळी ते बोरिवलीची आहेत. आपण सगळ्यांची मुलाखत घेऊ नंतर. आता सध्या गाडीजवळ जाऊया. सो फायनली आपली भात जोडणी झालेली आहे. सो मित्रांनो, आता त्या गडी लोकांना सोडलं, घरी आलो, फ्रेश झालो आणि आता तुमच्या समोर आहे. सो आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. आज
दिवसभर ब्लॉग करताना जरा माहीत नाही ब्लॉग कसा झाला आहे, कारण ऑलरेडी थकलो होतो आणि रात्री झोप वगैरे पण नाही झाली आणि सकाळी लवकर उठावं लागलं. सो ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका, कमेंट देखील करा. आणि अजून चॅनलला जर आपण सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब देखील करा. सो आजचा व्लॉग इथपर्यंतच होता. तर भेटूया पुन्हा एकदा कधीतरी असंच कोणत्या तरी व्लॉगमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता असं वाटत जरी असलं तरी कोरोना अजून गेलेलं नाही आहे. सो आपली काळजी घ्या, बी सेफ. तोपर्यंत बाय बाय, सी यू.